कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला या अवॉर्डबद्दल. आणि कसं वाटतं तुम्हाला हे अवॉर्ड रिसीव्ह करून? खूपच छान वाटतं आहे. जेव्हा आपण काही काम करतो समाजहितासाठी, तेव्हा कुणीतरी कौतुकाने थाप मारली तर नक्कीच चांगलं वाटते. या क्षेत्रामध्ये म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तू कन्सल्टन्सी या क्षेत्रामध्ये मी गेली 24 वर्ष काम करते आहे आणि 20+ नॅशनल अवॉर्ड्स मला या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत मिळालेले आहेत. आणि हा अवॉर्ड म्हणजे मोस्ट ट्रस्टेड ब्रँड SK ॲस्ट्रो कन्सल्टन्सी हे घेताना मला खूपच भारी वाटतं आहे. थँक्यू सो मच. माझे जे व्ह्युअर्स आहेत, जे माझे क्लायंट आहेत आणि ज्या लोकांनी ह्या माझ्या सेवेचा लाभ घेऊन लोकांनी मला ज्या पद्धतीने काय म्हणतो आपण त्याला की वर नेलं त्याबद्दल खरंच सगळ्यांचे मनापासून आभार. आणि प्रथमतः आता देवाचे मनापासून आभार की त्यांनी या कामासाठी मला चूज केलं. आम्ही ॲक्च्युली ॲस्ट्रो आणि वास्तूमध्ये काम करते, पत्रिका आणि वास्तू. थँक्यू. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो मॅम. हाय, व्हॉट्स नेम? अनुराधा पाटील. ओके. हा जो तुम्हाला अवॉर्ड मिळाला आहे तो कशासाठी मिळाला आहे थोडक्यात सांगू शकता? हो, आमच्याकडे आहे ना, आम्ही न्यू ट्रेंडिंग ट्रीटमेंट्स आम्ही लॉन्च करतो आणि ब्युटी ब्रँड लक्झरी ट्रीटमेंट्स ज्या असतात त्या आमच्याकडे होतात. पुण्यामध्ये मी 18 वर्षापासून काम करते आहे. मिरॅकल हेअर एक्सटेन्शन नावाने आमचं स्वतःचं एस्थेटिक सेंटर आहे. त्याच्यामध्ये आम्ही ऑल टाईप ट्रीटमेंट्स अँड हेअरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही सॉल्व्ह करतो. ओके ओके. त्यासाठी तुम्हाला अवॉर्ड मिळाला? सॉरी, त्यासाठी आम्हाला सोनाली कुलकर्णी मॅम कडून आज अवॉर्ड भेटलेला आहे. थँक्यू सो मच सर. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आपका नाम? नमस्कार, माझं नाव राजेश जैन. राजेश जैन. ओके. तुम्हाला हा जो अवॉर्ड मिळालेला आहे तो कशासाठी भेटलेला आहे? मी पर्यावरण कन्सल्टंट आहे. एन्व्हायरमेंट बेस्ट प्रॅक्टिसेसमध्ये मला हा अवॉर्ड मिळालेला आहे. ओके. आणि थोडक्यात सांगू शकता तुमच्या या बिझनेसबद्दल? माझी पर्यावरणाची कन्सल्टन्सी गेली 16 वर्ष आम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहोत. ओके. त्याच्यामध्ये माझ्याकडे महाराष्ट्रातल्या टॉप 500 कंपन्यांचा वेंडर कोड आहे. ओके. आणि पर्यावरणाच्या संदर्भात सर्व जे काही कामे असतील, टेक्नोलिगल कामं असतील किंवा लॅब असेल किंवा काही असेल तर त्याची मी कामं करत असतो. ओके. कॉंग्रॅच्युलेशन फॉर दिस अवॉर्ड सर. थँक्यू. धन्यवाद. आपलं नाव? प्रवीण पटेल. प्रवीण. सर कशासाठी तुम्हाला मिळाला हा अवॉर्ड? ॲक्च्युली ऑडिओ व्हिज्युअल सोल्युशन्समध्ये आपण 7 वर्षापासून चांगलं काम करतो आहे. ओके. हां, ऑडिओ व्हिज्युअल्स म्हणजे इंटरॅक्टिव्ह पॅनल, डिजिटल डिस्प्ले म्हणतो ते आपण इनोव्हेटिव्ह आयडियाज आपण त्या ठिकाणी वापरतो. ओके. हो, आणि क्लायंटला ते पसंती येते. आता हा जो मॉल आहे इम्प्रो, त्याच्यामध्ये बरेचसे सोल्युशन्स आपण ऑलरेडी डिप्लॉय केलेले आहेत. बरोबर. ओके. हो, व्हिडिओ वॉल्स आणि या सगळ्या गोष्टी. ओके. आणि आपलं कंपनीचे टेकी प्रॉडक्ट आहे. व्हर्च्युअल रियालिटी, इंटरॅक्टिव्ह पॅनल, डिजिटल डिस्प्लेस ओके. आपलं इम्पोर्ट करतो आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग तर नाही म्हणता येणार पण असेंब्लिंग करतो. अच्छा. चलो, कॉंग्रॅच्युलेशन सर. सर तुमचं नाव? डॉक्टर दीपक पावसकर. ओके. सर कशासाठी तुम्हाला मिळाला हा अवॉर्ड? माझ्या संस्थेचं नाव दीपक वर्ल्ड वेकेशन. टुरिझम इंडस्ट्रीमध्ये आहोत आम्ही. ओके. आज बेस्ट आम्हाला मोस्ट ट्रस्टेड ट्रॅव्हल इंडस्ट्रीचा अवॉर्ड मिळाला आहे. ओके. आज हा पुरस्कार माझा नव्हे तर हा माझ्या पर्यटकांवर माझ्यावर टाकलेला विश्वास, हा त्यांचा पुरस्कार आहे. आणि त्यांच्याच विश्वासाने आम्ही आज इथपर्यंत आलो आहे आणि हा त्यांचा पुरस्कार आहे. सर कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला या अवॉर्डबद्दल. आम्हाला हे सांग, तुमचं नाव कळेल आम्हाला? माझं नाव सिद्धेश्वर बाबासाहेब देशमुख. माझं ॲग्रिकल्चर डॉक्टरेट झालं आहे. ॲग्रिकल्चरमध्ये PhD झालं आणि माझे स्वतःची फर्म आहे विठाई मल्टी सर्व्हिसेस आणि विठ्ठला सीड्स म्हणून. मी ॲग्रिकल्चरच्या म्हणजे सीड इंडस्ट्रीमध्ये डील करतो. एक 13+ इयर्सचा मला एक्सपिरियन्स आहे. आणि आपण विठाई मल्टी सर्व्हिसेसच्या अंडर, माझ्या फर्मच्या अंडर आपण एक प्रायव्हेट फॉरेस्टची कन्सेप्ट डेव्हलप केली आहे. आपण प्रायव्हेट फॉरेस्ट डेव्हलप करून देण्याचंही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण ॲग्रिकल्चर इनपुट्स जे सॉईलमधून आपण न्यूट्रिएंट एक्स्ट्रॅक्ट करतो पण त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे इनपुट्स ॲडिशनली देत नाही आहोत. तर ते देण्यासाठी आपण काही एन्झाईम्स आणि काही बायो फर्टिलायझर्स तयार करतो आणि ते आपण मार्केटमध्ये सेल करतो. कॉंग्रॅच्युलेशन सर वन्स अगेन फॉर रिसिव्हिंग दिस अवॉर्ड. माझं नाव सारिका राहुल तारू. मी पुण्यातून आहे. माझं स्वतःचं सलॉन आहे आणि मी ज्या आपल्या गरजू महिला असतात, रेड अलर्ट्सच्या ज्या महिला आहेत, त्यांची जी मुलं आहेत की त्यांना आता ह्या समाजामध्ये कुठे स्थान नाही आहे, की त्यांना काय समजतं तेही त्यांच्या आईवडिलांसारखेच म्हणजे आईसारखेच होतील, अशा महिलांना आपण फ्रीमध्ये कोर्सेस देतो, पार्लरचे, सलॉनचे सगळे. आणि माझी गोशालासुद्धा आहे, ती मी माझ्या आईच्या नावाने चालू केली आहे, भारती गोशाला. कॉंग्रॅच्युलेशन सर तुम्हाला. थँक्यू. तुमचं नाव? माझं नाव प्रणव जोशी आणि हा माझा पार्टनर योगेश दसपुते. ओके. कसं वाटतं तुम्हाला हा अवॉर्ड रिसीव्ह करून सोनाली मॅमकडून? येस, खूप छान वाटतं आहे. आणि असेच बिझनेस करणाऱ्या लोकांना उत्साह वाढवणं हे ऑलवेज मोठ्या लोकांचं काम आहे आणि त्यांनी टायकोननी केलेलं आहे, ते आम्हाला आवडलं. Okay, congratulations. खूप शुभेच्छा. For congratulations for receiving this award. Thank you and let us know your name. Myself Dr. Darshana Vijay Zagde Patel. My husband Vijay.
सगळ्यात प्रथम मला हे जे अवॉर्ड दिलेलं आहे त्या संदर्भात मी मनपूर्वक आभार मानते आणि ह्या अवॉर्डची मी एकटी मी एकटी नाही आहे ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल. ह्याच्यासाठी माझी पूर्ण फॅमिली रिस्पॉन्सिबल आहे. माझे 2 लेकरं आहेत, जिया आणि रौनक. माझे मिस्टर आहेत विजय. तर जिथं माझी एक शाखा होती तिथं आज माझ्या 3 शाखा झालेल्या आहेत. जसं आपण प्री स्कूल म्हटलं की एक बिझनेस म्हणून आपण त्याचा उपयोग केला जातो किंवा त्या प्रकारेच लोक बघतात, पण आपण जे करतोय ते एक सामाजिक सेवा म्हणून आपण हे करतोय. म्हणजे आपण जिथं मध्यमवर्गीय मुलं त्यांना लर्निंग ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना खूप छान पद्धतीत आपण शिकवतो. आणि जे एकदम बऱ्याचदा असं होतं की म्हणजे त्यांचं बॅकग्राऊंड एवढं नसतं, जिथं एज्युकेटेड पेरेंट्स नसतात, तिथे देखील आपण त्या मुलांना देखील प्राधान्य देऊन त्यांना चांगलं शिक्षण मिळावं ह्याकडे लक्ष देतो. Okay. First of all, congratulations for receiving this award, sir. Thank you so much. Let us know your name and why did you got this award? Okay, my name is Rupesh Moth. I am a founder CEO of RSS Solution Private Limited. From last 10 years, we are into IT services. Currently, we have achieved a lot of things in last 2 and 3 years as we are moving to the AI and all the stuff. My developers, my tech team or my team is working in very big tech companies like Google, Microsoft,